नमस्कार. चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर कालच्या आपण शॉर्ट्समध्ये आपण पाहिलं होतं की निफ्टीची काय लेवल्स असतील आणि एक्झॅक्ट त्याच रेंजमध्ये निफ्टी होती. माझं खाली प्रेडिक्शन होतं की 24,700, पण एक स्ट्रॉंग सपोर्टसाठी मी तयार केलं होतं, कारण 24,800 हाच पहिला स्ट्रॉंग सपोर्ट होता. जर खालच्या साईडला जर निफ्टी असेल तर 24,700 असणार होती, पण निफ्टीने आज मला वाटतं जवळपास 24,800च्या खाली आज निफ्टी गेलीच नाही. याचं कारण होतं की कालचा जो डाटा तयार झाला होता पुट रायटर्सचा आणि कॉल रायटरचा, तो एकाच स्ट्राईकला, तर चांगलीच तिथे दोघांचा पण ओआय डाटा क्रिएट झाला होता. पण मी बुलिश का होतो की हे ज्या दोन कॅन्डल झाल्या होत्या, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, अशा एका पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्डलनंतर जेव्हा नेहमी एकदा मार्केटमध्ये येते ते एक चांगली रॅली, म्हणजे पॉझिटिव्हच रॅली येते, भले ते 100-150 पॉईंटची काय असं ना, तेव्हा मी आजच्या ह्याला आज निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह होतो. मी हेच कालच्या व्हिडिओ मी काल डिस्कस केलं होतं. तर आपण उद्यासाठी आपण पाहूया निफ्टी कशी असेल. तर पहिल्यांदा आजचा डाटा तुम्ही समजावून घ्या, कारण आज असं काय झालं होतं की निफ्टीमध्ये आज त्याच रेंजला ट्रेड करत होती. कारण जर ओव्हरऑल जर पाहिला तर मार्केटवरती ही बेर लोकांची पकड आहे, त्यामुळे मार्केटला आज खाली जाता आलं नाही, कारण का तिथं सपोर्ट चांगला होता. जवळपास 24,800ला तुम्ही पाहू शकता. इथं 188 पुट रायटर्स होते. जर आपण कॉल रायटर्स पाहिले तर 61 कॉल रायटर्स होते तिथे, म्हणजे 61 लाख तिथे ओआय डाटा होता. सॉरी, ओआय तिथे ओपन इंटरेस्ट होते. ॲज कम्पेअर जर केलं तर आपण 3x होते, 60-180. जर तुम्ही जर पाहिलं तर म्हणजे तिप्पट होते तुम्ही 24,800ला. त्यामुळेच मार्केट आज तिथून 24,800च्या खाली जाऊ शकलं नाही. चांगला सपोर्ट 24,800ला घेतला. आणि जर पाहिलं तर उद्यासाठी जर पाहिलं मार्केटमध्ये, तर हा 16 सप्टेंबरचा डाटा आहे. तर 16 सप्टेंबरला जर तुम्ही पाहिलं तर इथं पण पुट रायटर्स हे चांगलाच चेंज झाले आहे. तुम्ही पाहू शकता इथं जर खालच्या साईडला जरी पाहिलं 24,700 111% चेंज झालेला आहे. 24,800ला 129. आणि जर आत्ता स्ट्राईक प्राईस जर पाहिली 24,850 आणि 24,900च्या मध्ये, तर 24,900ला जवळपास 256% चेंज झालेला आहे. आणि कॉल रायटर्स आणि पुट रायटर्स जवळपास सेमच दाखवत आहे, 32 आणि 40, थोडाफार फरक दाखवत आहे. पण जर चेंज जर झाला, याचाच अर्थ काय, मार्केटमध्ये मूड चेंज होत आहे आणि सपोर्ट आणि पुट रायटर्स हे मार्केटमध्ये सध्या येत आहेत. तर आपण जर उद्याचा हे काढायचं जर झाली पॉईंट, जर 24,800लाच हा पहिला स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे. 24,800ला 24,800 ते 24,775 हे एक स्ट्रॉंग सपोर्ट असणार. ही जी असणार आहे ही परवाची क्लोजिंग तुम्ही धरू शकता. ही परवाची जी क्लोजिंग होती ती कॅन्डल, आणि ही कालच्या कॅन्डलला तर निफ्टी आज त्याच्यावर आसपासच टॉप लेवलच्या निफ्टी होल्ड करत आहे. आणि जर वरचं जर टार्गेट पाहिलं तर 24,950 हे दुसरं टार्गेट असणार आहे. 24,950 म्हणजे हे ज्या कॅन्डलची आहे तिथे एक निफ्टीला पहिलं टार्गेट तिथे असणार आहे. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर नेक्स्ट एक्सपायरीपर्यंत निफ्टीला मी जवळपास 25,000च्या आसपास निफ्टी क्लोजिंग देईल असं एक प्रिडिक्शन आहे. थँक्यू.